शिक्षकाला माजला का रे, तुझ्या बापाची संस्था आहे का रे, हा तू असं करतो का, तसं करतो का, शेण का खात नाही. काही शिक्षक बोगस घेतले, त्यांचे इरेजर निघतं 60-60 50-50 लाख रुपये. हे संस्थेचे अध्यक्ष किंवा संबंधित लोकांनी मिलीभगत करून संगनमतानं पैसे लाटलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला संस्थेला लाभ मिळवून दिल्याबद्दल हा तुम्हाला पुरस्कार, ते एक सर्टिफिकेट आहे, एक पाहुणचार आहे, तो एक प्रकारचा आहेर आहे. एखाद्या लग्नामध्ये तुम्ही आम्हाला घेतला, आता आम्ही तुम्हाला घेतो, असा आहेर आहे तो कुठलाही पुरस्कार, कुठलीही शाबासकी अजिबात नाही आहे. मात्र नोटीसमध्ये जो काही मजकूर लिहिला, जे काही तोंड भरून कौतुक करण्यात आलं आशिलाचं, ते सगळं पाहून हसायला आलं. कारण हा आशिल इतका सभ्य आणि इतका दोरीमध्ये सरळ आहे, स्वतःसारखा सरळ आहे, मात्र वास्तवात काही वेगळाच आहे. नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठी महाराष्ट्राला मागच्या काळामध्ये 2 कोटी रुपयांची अब्रू नुकसानाची नोटीस आली. कारण काय, तुम्ही आमची बातमी केली आणि त्या बातमीमुळे आमची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झाली. त्या नोटीसमध्ये काय लिहिलं होतं ते वाचल्यानंतर मला हसायला आलं. हे का हसायला आलं होतं पुन्हा एकदा तुम्हाला आणखी नव्यानं सांगणार आहे. नोटीसचा अनादर नाहीच, मात्र नोटीसमध्ये जो काही मजकूर लिहिला, जे काही तोंड भरून कौतुक करण्यात आलं आशिलाचं, ते सगळं पाहून हसायला आलं. कारण हा आशिल इतका सभ्य आणि इतका दोरीमध्ये सरळ आहे, स्वतःसारखा सरळ आहे, मात्र वास्तवात काही वेगळाच आहे. आणि इकडे मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याबद्दल लिहिलं म्हणून हसायला आलं. एकीकडे लाखो करोडो रुपयांचा माया जमवणारा आशिल आणि दुसरीकडे त्यांचं कौतुक करणारे वकील महोदय. मला तर असं वाटतं की वकील महोदयांना अशाच प्रकारचे आशिल मिळत राहावेत अशी प्रार्थना आहे आणि आशिलांना अशीच संपत्ती गोळा करण्याची सुद्धा ताकद मिळावी अशी अपेक्षा करावी की काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला. चंद्रकांत मुळेंना अमुक संस्थेनं पुरस्कार दिला. चंद्रकांत मुळेंमुळे तमुक संस्थेचं फार मोठं फायदा झालेला आहे. चंद्रकांत मुळेंना या संस्थेनं पुरस्कार दिल्यामुळं चंद्रकांत मुळेंचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक झालं आणि त्याच्यामुळं तुमच्या बातमीमुळं चंद्रकांत मुळेंची फार मोठी बदनामी झाली, अर्थात माझ्या आशिलाची फार मोठी बदनामी झाली, असं वगैरे वगैरे नोटीसमध्ये लिहिलेलं होतं. मी त्या नोटीसच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की चंद्रकांत मुळेंनी लाखो करोडो रुपयांची माया कुठून आणली, हा सगळा प्रकार येणाऱ्या काळामध्ये विचारला जाईल, कायदेशीर पद्धतीने विचारला जाईल. ज्या संस्थेकडून त्यांना पुरस्कार दिले जातात त्या संस्थेवर बोगस शिक्षक भरतीचे आणि थकीत वेतन काढल्याचे आरोप आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे संचालकांकडं आणि त्या संस्था यांना जर पुरस्कार देणार असतील, आश्चर्याची बाब काय आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला संस्थेला लाभ मिळवून दिल्याबद्दल हा तुम्हाला पुरस्कार, ते एक सर्टिफिकेट आहे, एक पाहुणचार आहे, तो एक प्रकारचा आहेर आहे. एखाद्या लग्नामध्ये तुम्ही आम्हाला घेतला, आता आम्ही तुम्हाला घेतो, असा आहेर आहे तो कुठलाही पुरस्कार, कुठलीही शाबासकी अजिबात नाही आहे. तुमचं कर्तृत्व सिद्ध करणारा पुरस्कार नाही आहे. तो पुरस्कार नाही, लाभाच्या बदल्यात दिलेला एक सर्टिफिकेटाचा प्रकार आहे आणि तो पुरस्कार म्हणता येणार नाही. एका संस्थेला काही आर्थिक लाभ मिळवून दिल्यानंतर कुणाला तरी शाबासकी म्हणून धन्यवाद दिले जात आहेत, तसे पुरस्कार रूपी हे धन्यवाद आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि म्हणून संस्थेनं पुरस्कार दिल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये लावलौकिक होतं असं अजिबात नाही. ज्या संस्थेनं पुरस्कार दिले त्यांच्यावर कारवाईची तलवार आहे. ज्या संस्थेनं त्यांना आता मुख्याध्यापक केलं ते सुद्धा बेकायदेशीर केलं असल्याची माहिती मला प्राथमिकदृष्ट्या सांगितली. ज्या संस्थेनं ह्यांना पुरस्कार दिले त्या संस्थेचं फार मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे असं सांगितलं जातं. मात्र त्याच संस्थेवर बोगस शिक्षक भरती केल्याचे सुद्धा आरोप आहेत. त्यांच्या चौकशा सुरू आहेत. आरोप सिद्ध झालेले नाहीत, मात्र चौकशा सुरू आहेत. चौकशा सुरू असतानाच शिक्षकांकडून 70-75 हजार रुपये मागितले जात आहेत. कशासाठी? चौकशी थांबवण्यासाठी, SITला मॅनेज करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत आशिलाकडून. ही सगळी माहिती मराठी महाराष्ट्रानं जाहीर केल्यानंतर आशिलानं पुन्हा सगळ्यांची बैठक बोलावली आणि बैठक बोलवून त्यांना दम दिला. माझी माहिती, मी तुम्हाला पैसे मागितलेली माहिती कुणी सांगितली हे मला तात्काळ सांगा, अन्यथा काही खरं व्हायचं नाही, असा दम जो आहे तो त्यांनी तिथं दिला. हा नेमका प्रकार काय चाललेला आहे. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर अंबाजोगाईच्या महाविद्यालयामध्ये एका अपंग महिलेचं कशा प्रकारचं खच्चीकरण करण्यात आलं, कशा प्रकारे त्यांना अपमानित करण्यात आलं. सदरील महिलेला त्या ठिकाणी नोकरी सोडून राजीनामा देऊन निघून जावं लागलं. हेच आशिल त्या ठिकाणी एका दिव्यांग महिलेची कशी पानवतान, कसे अपमानित करतात, कशी त्यांची आबरू काढतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुरुषाच्या शौचालयामध्ये त्या ठिकाणी शौचास जाण्यासाठी सांगितलं,
हे सगळं बातम्यांच्या माध्यमातून उघड झालेलं आहे. अशा प्रकारे लोकांची आबरू वेशीला टांगणारे लोकांना आबरू असते का? एका शिक्षकाला माजला का रे, तुझ्या बापाची संस्था आहे का रे, तू असं करतो का, तसं करतो का, शेण का खात नाही, अशा प्रकारचे शब्दप्रयोग करून समोरच्या व्यक्तीला अपमानित करणारा माणूस, याला आबरू असते का? आणि तीही 2 कोटी रुपयांची. असं भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा प्रश्न आहे. तुम्ही शाळा ह्या पवित्र त्या ठिकाणी असता, या संस्थेमधून त्या संस्थेत, त्या संस्थेमधून या संस्थेत, या विद्यालयातून त्या विद्यालयात, त्या विद्यालयातून या विद्यालयात येण्याचं नेमकं कारण काय आहे? फार मोठ्या गाजावाजा करत नोटीसमध्ये लिहिलं की माझ्या आशिलामुळं अमुक संस्थेचं नाव लौकिक झालं, तिथले विद्यार्थी इंजिनियर झाले, इथले डॉक्टर झाले. त्याची यादी आम्हाला एकदा ह्यांनी, वकील महोदयांनी जाहीर करावी किंवा मग आशिलांनी जाहीर करावी की माझ्या कार्यकाळामध्ये या संस्थेचे इतके इतके डॉक्टर, कलेक्टर झाले, इतके इतके इंजिनियर झाले, इतके इतके वकील झालेत, असं त्यांनी सांगावं, जाहीर करावं. मग आम्ही त्यांचा सत्कार करू. मात्र अशा प्रकारच्या कुठलेही काहीही झालेलं नसताना यांना उलट यांच्या कारकिर्दीमुळं काही संस्थेला त्यांना तिथून काढून टाकावं लागलेलं आहे. असा हा सगळा प्रकार आहे. येणाऱ्या काळामध्ये आशिलांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं नेमकं काय काय केलेलं आहे, कुठं कुठं काळा बाजार केलेला आहे, हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीपासून आशिलाला जाणीवपूर्वक कुठल्याही कायदेशीर पदावर न घेता त्याच्या हातून बेकायदेशीर कामं करून घेण्यासाठी बाहेर ठेवलं होतं का, असा सवाल वारंवार मी विचारतोय. आणि त्याचं कारण हेच आहे, कायदेशीर पदावर न घेता बेकायदेशीर कामं करून घ्यायची आणि संस्था नामानिराळी राहील, हा सगळा प्रकार जो आहे तो तिथं संस्थेमध्ये चालू आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. संस्थेच्या माध्यमातून, या आशिलाच्या माध्यमातून लाखो करोडोची माया संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे जे काही लोक असतील प्रमुख, यांनी नोकरीला लावतो, नोकरीला घेतो, शागा बळकवणे, विविध कारणांमधून सगळे पैसे खाल्लेले आहेत. काही शिक्षक बोगस घेतले, त्यांचे इरेजर निघतं 60-60, 50-50 लाख रुपये. हे संस्थेचे अध्यक्ष किंवा संबंधित लोकांनी मिलीभगत करून संगनमतानं पैसे लाटलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. कोणाचे पैसे किती घेतले, कोणाकडून किती घेतले, कोणाला नोकरीला लावलं, कोणाला नाही लावलं, कोणाचे पैसे घेतले मात्र नोकरीला लावलं नाही, कोणाला धमक्या दिल्या जात आहेत, सगळ्या गोष्टींचं घबाड मराठी महाराष्ट्राच्या हाती आहे. येणाऱ्या काळामध्ये सगळं स्पष्ट आणि पारदर्शक, ट्रान्सपरंट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आवाहन आहे, मराठी महाराष्ट्राला आता 2 कोटी रुपयांची नोटीस आली. आशिलांना आणि तमाम आशिल भक्तांना, सहकाऱ्यांना जाहीर आवाहन आहे, नोटिसा तयार ठेवा. मराठी महाराष्ट्र, मधुकर कुलकर्णी, किरण देशपांडे अजिबात घाबरणार नाहीत. खूप खूप धन्यवाद.